Good morning, student. This was in the new point from the syllabus of Unit 3, which I'm going to start now. That is Industry and FDA liaison. Industry and FDA liaison. What does the meaning of this word liaison? Student, if you will find out the dictionary meaning of this word liaison means what? It is simply said to be the communication, cooperation, or coordination. Liaison means what? This term is called as in the communication, coordination, or cooperation in between the industry and FDA. Means what we have to study in this particular point. या point मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? We have to study about how one can develop the healthy communication, the healthy working environment in between the industry and the FDA. इथे मी वर्ड यूज करतोय इंडस्ट्री. इंडस्ट्रीच्या जागेवर मी वर्ड यूज करेल ॲप्लिकंट. इंडस्ट्रीच्या जागेवर मी वर्ड यूज करेल स्पॉन्सर. इंडस्ट्रीच्या जागेवर मी वर्ड यूज करेल द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडस्ट्री. जे लोक रेग्युलेटरी सबमिशनसाठी ॲप्लिकेशन्स करतात. ॲप्लिकेशन कुठले कुठले? IND, ANDA आणि NDA. आपण काय करतोय की जर का आपल्याला आपला एखादा नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करायचा असेल, जर का तो इन्व्हेस्टिगेशनल प्रोडक्ट असेल तर आपण त्यासाठी IND ॲप्लिकेशन करू. जर का आपला न्यू ड्रग प्रोडक्ट असेल तर त्यासाठी आपण NDA अप्लाय करू. जर का आपल्याला जनरिक व्हर्जन तयार करून घ्यायचं असेल किंवा जनरिक व्हर्जन मार्केटमध्ये लॉन्च करायचं असेल तर त्यासाठी आपण ANDA अप्लाय करू. हे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहेत आणि हे ॲप्लिकेशन्स आपण कोणाकडे जमा करतो? दिस ॲप्लिकेशन्स आर सबमिटेड टुवर्ड द रेग्युलेटरी बॉडीज दॅट इज FDA. हे जे ॲप्लिकेशन्स आहे हे आपण कोणाकडे जमा करतोय? वी आर अप्लाइंग विथ द हेल्प ऑफ दिस ॲप्लिकेशन टुवर्ड्स द FDA. ॲज द इंडस्ट्रियल पर्सन और आय कॅन से द स्पॉन्सर. मी इंडस्ट्रियल पर्सनच्या जागेवर वर्ड यूज करतोय स्पॉन्सर. मी इंडस्ट्रियल रिप्रेझेंटेटिव्हच्या जागेवर वर्ड यूज करतोय ॲप्लिकंट. जो कोणी ॲप्लिकंट असेल किंवा जो कोणी इंडस्ट्रीवाला जो अप्लाय करत असेल त्याला जर का FDA कडे हे सबमिशन करायचे आहेत, त्याला जर का FDA कडे हे ॲप्लिकेशन द्यायचे आहेत, तर त्यासाठी त्या इंडस्ट्रियल पर्सनमध्ये आणि FDA मध्ये एक चांगलं कम्युनिकेशन व्हायला पाहिजे आणि त्या चांगल्या कम्युनिकेशनला इथे म्हटलं गेलं आहे लिएसन. So student, try to understand what we have to study. We have to study about the healthy communication, healthy relationship, healthy coordination in between the industrial representative and the FDA. Are you getting? म्हणजे मला हे ॲक्च्युअल या टॉपिकला सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला हे समजून द्यायचं आहे की लिएसन या शब्दाचा अर्थ काय होतोय. Liaison is simply said to be a process of and the healthy communication, healthy cooperation, and healthy coordination in between the applicant, that is the industrial representative, and in between the regulatory body, that is FDA. Understand? So now, student, try to understand what we have to study in this particular presentation or in this particular slide. Okay. मी तुम्हाला सांगितलं लिएसन या शब्दाचा अर्थ होतोय हेल्दी कम्युनिकेशन. ओके. इट वॉज फाउंड दॅट sometime the industrial representative they hesitate, they घाबरतात. It was found that sometime industrial representatives hesitate to contact their FDA regulatory project manager, RPM. RPM stands for what? Regulatory project manager. Regulatory project manager he is said to be a representative of FDA. FDA किंवा या रेग्युलेटरी बॉडीचा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो कोण आहे? RPM आहे. आणि RPMचं फुल फॉर्म काय आहे? रेग्युलेटरी प्रोजेक्ट मॅनेजर. आता पहिल्या पॉइंटकडे लक्ष असू द्या. इट इज फाउंड दॅट sometime industrial representative they hesitate to contact with their RPM of the FDA regarding their submissions related questions. regarding their submission related questions. म्हणजे जे काही ॲप्लिकंट आहेत, जे काही इंडस्ट्रियल रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांच्या मनात जर एखादी क्युरी असेल, त्यांच्या मनात जर एखादा डाऊट असेल तर ते डाऊट विचारण्यासाठी, ते क्युरी सॉल्व्ह करून घेण्यासाठी ते लोक घाबरतात आणि ते लोक RPMशी कॉन्टॅक्ट करत नाही. RPM इन द सेन्स रेग्युलेटरी प्रोजेक्ट मॅनेजर सोबत कॉन्टॅक्ट करत नाही आणि त्यामुळे काय होतंय की त्यांचं जे काही सबमिशन प्रोसेस आहे, त्यांचं जे काही रेग्युलेटरी सबमिशन प्रोसेस आहे त्याला डिले होतो, त्याला खूप वेळ लागून जातो आणि ती प्रोसेस इझिली पूर्ण होत नाही किंवा ती प्रोसेस that process cannot be get accomplished in a short period of time and with the ease of understanding. That process is not get accomplished within a short period of time and with an ease of understanding. तर ही अंडरस्टँडिंग RPM मध्ये आणि ॲप्लिकंट मध्ये का होत नाही? कारण त्यांचं एक हेल्दी रिलेशनशिप तयार होत नाही, त्यांच्यात हेल्दी कम्युनिकेशन होत नाही.
आणि म्हणूनच हे हेल्दी कम्युनिकेशन व्हायला पाहिजे, हे हेजिटेशन कमी व्हायला पाहिजे. त्यासाठी काय काय करता येतं किंवा त्यासाठी एफडीए काय अप्रोच घेते त्याबद्दल आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. येते लक्षात? तर पहिलं पॉईंट काय आहे? इट वॉज फाउंड दॅट समटाइम इंडस्ट्रियल रिप्रेझेंटेटिव्ह hesitate to contact with their FDA regulatory project managers regarding or in the concern of their submission related questions. Second point, this hesitation lead in a delay of approval process related to the IND, ANDA and NDA submission. आणि या प्रकाराचं जर का हेजिटेशन असेल, जर ॲज अ ॲप्लिकंट आपण आपले प्रश्न, आपल्या क्युरीज जर एफडीएच्या आरपीएमला विचारत नाही असणार आहे, ओके, ट्राय टू अंडरस्टँड. आरपीएम इट इज नॉट हिअर रिव्होल्युशन पर मिनिट. हिअर आरपीएम म्हणजे काय? आरपीएम म्हणजे रेग्युलेटरी प्रोजेक्ट मॅनेजर ऑफ द एफडीए. जर का आपल्या मनात कुठल्या प्रकारची शंका असेल, काही क्वेश्चन्स असतील, काही क्युरीज असतील, ते आपण विदाऊट हेजिटेशन आरपीएमला विचारायला पाहिजे, जेणेकरून आपलं जे सबमिशन प्रोसेस आहे ते लवकरात लवकर अकम्प्लिश होईल. दुसऱ्या पॉईंटमध्ये काय म्हटलंय? दिस हेजिटेशन लीड्स इन अ डिले ऑफ अप्रुव्हल प्रोसेस in concern of IND, ANDA and NDA submission. Third point, however, timely review of IND submission with appropriate feedback to sponsor can result in the greater efficiency of the drug development process. Definitely student, जर का तुम्हाला टाइमली फीडबॅक भेटत असेल एफडीए कडनं किंवा एफडीएच्या आरपीएम कडनं, जर तुम्हाला टाइमली विदिन टाइम जर का तुम्हाला फीडबॅक भेटत असेल, तर नक्कीच हे सबमिशन आपलं लवकरात लवकर अकम्प्लिश होऊ शकतं. अदरवाईज त्या ड्रग डेव्हलपमेंट प्रोसेसला खूप डिले होईल. ओके, दॅट वॉज द थर्ड पॉइंट. फोर्थ पॉइंट, हेन्स to overcome this problem of hesitation, it become necessary to develop a effective communication, effective liaison. इथे काय म्हटलंय? Effective liaison. Hence, to overcome this problem of hesitation, it become necessary to develop a effective liaison in between the industry and the FDA. Liaison या शब्दाचा अर्थ होतोय कम्युनिकेशन. जर का इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आपल्याला तयार करायचं असेल, to overcome that problem of hesitation, we have to develop the effective communication in between the industry, or I can say in between the applicant, or I can say in between the sponsor and FDA. स्टुडंट इथे लक्ष असू द्या, मी इंडस्ट्रीच्या जागेवर 3 शब्द वापरतोय: इंडस्ट्री, स्पॉन्सर किंवा ऍप्लिकंट. ओके, तर चौथ्या पॉईंटमध्ये काय म्हटलंय या स्लाइडमध्ये? हेन्स टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम ऑफ हेजिटेशन, इट बिकम नेसेसरी टू डेव्हलप अ इफेक्टिव्ह लिएशन बिटवीन द इंडस्ट्री अँड एफडीए. Moving on toward the next slide, student. Thus, to facilitate and to improve the communication or the liaison, the FDA has released the draft guidance. हे कम्युनिकेशन चांगलं व्हायला पाहिजे, त्यासाठी एफडीएने एक ड्राफ्ट गायडन्स रिलीज केलेलं आहे. ट्राय टू अंडरस्टँड. Thus, to facilitate and to improve the liaison or communication between the FDA and sponsor, the FDA has released the draft guidance for the best practice of communication in between IND sponsor and FDA during the drug development process. आणि या प्रकारे एक चांगलं कम्युनिकेशन व्हायला पाहिजे इन बिटवीन द IND स्पॉन्सर अँड द आरपीएम ऑफ एफडीए. एक चांगलं कम्युनिकेशन जर का आपल्याला घडवून आणायचं असेल इन बिटवीन द IND sponsor and the representatives of FDA, for that purpose, the FDA has given a draft guidance, and that draft guidance is called as best practice of communication between IND sponsor and FDA. Okay, next point. This draft guidance describes why, what, when, and how to conduct the interactions between FDA and the sponsor. या ड्राफ्ट गायडन्समध्ये आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. This draft guidance describes the why, what, when, and how to conduct the interaction between the FDA and the sponsor efficiently and consistently in a clear, concise, and timely manner. In a clear, concise, and timely manner. So, student, try to understand what I want to explain from these 2 slides. या 2 स्लाइडवरनं मला हे एक्सप्लेन करायचं आहे की जर का स्पॉन्सरला एखादं क्युरी असेल, एखादं क्वेश्चन असेल आणि त्यांच्या मनात जर हेजिटेशन असेल आणि ते लोक जर आरपीएमला म्हणजे एफडीएच्या रिप्रेझेंटेटिव्हला ते प्रश्न विचारत न असतील, तर त्यामुळे आपल्या सबमिशन प्रोसेसमध्ये खूप डिले होतो, खूप वेळ लागून जातो. आणि तसं काही व्हायला नको, त्यासाठी एफडीएने एक ड्राफ्ट गायडन्स रिलीज केलेला आहे. आणि त्या ड्राफ्ट गायडन्स अनुसार आपण आपल्या मनातले, आपण म्हणजे काय, कोण, ऍप्लिकंट, स्पॉन्सर
जे अप्लाय करतायत IND, NDA किंवा ANDA साठी जे अप्लाय करतायत ना, ते लोक विदाउट हेजिटेशन FDA रिप्रेझेंटेटिव्हला किंवा FDA RPMला म्हणजे रेग्युलेटरी प्रोजेक्ट मॅनेजरला आपल्या मनातले प्रश्न, क्युरीज, डाऊट विचारू शकतात. ओके, मुव्हिंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट स्लाइड. व्हॉट इज मीन बाय द FDA RPM? FDA RPM म्हणजे काय? RPM stands for Regulatory Project Manager. The Regulatory Project Manager is the primary point of contact for communication between IND sponsor and FDA. आपण FDA ला कॉन्टॅक्ट करतोय म्हणजे FDA मध्ये कोणाला कॉन्टॅक्ट करू आपण? वी आर गोइंग टू मेक अ कॉन्टॅक्ट विथ द RPM, Regulatory Project Manager. Regulatory Project Manager is considered as the primary point of contact for communication during the life cycle of the drug development and has a comprehensive knowledge of the drug and its regulatory history. Try to understand. If you want to ask any kind of the question toward the FDA, जर का ॲज अ ॲप्लिकंट, ॲज अ स्पॉन्सर तुमच्या मनातले डाऊट जर का तुम्हाला FDA कडे विचारायचे असतील तर तुम्ही कोणाला कॉन्टॅक्ट कराल? तुम्ही FDAच्या RPMला कॉन्टॅक्ट कराल, म्हणजे रेग्युलेटरी प्रोजेक्ट मॅनेजरला तुम्ही कॉन्टॅक्ट कराल. ओके, सेकंड पॉइंट. The RPM is also the primary contact for facilitating the time resolution of the technical, scientific, and the regulatory questions, conflicts, or communication challenges between the sponsor and the review team. म्हणजे RPMचं महत्व काय आहे ते तुम्ही समजून घ्या. रेग्युलेटरी प्रोजेक्ट मॅनेजर जो असतो ना, ही इज कन्सिडर ॲज अन द प्रायमरी कॉन्टॅक्ट फॉर सॉल्विंग ऑल द प्रॉब्लेम्स. He is considered as an primary contact to resolve all the problems such as the problem in concern of the technical matter, scientific matter, regulatory matter, conflicts or communication challenges in between the sponsor and the review team. Third point. Thus, RPM of the review division in the FDA is the main intermediate to develop the healthy and effective liaison between the industry and FDA. याचा अर्थ काय होतोय की RPM इज द रिस्पॉन्सिबल पर्सन. रेग्युलेटरी प्रोजेक्ट मॅनेजर जो आहे ना, ही इज ओनली द रिस्पॉन्सिबल पर्सन टू डेव्हलप द हेल्दी इन्व्हायरमेंट फॉर द कम्युनिकेशन इन बिटवीन द स्पॉन्सर अँड द FDA. स्पॉन्सर आणि FDA मधला हेल्दी कम्युनिकेशन व्हायला पाहिजे, साऊंड कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. त्यासाठी कोण जबाबदार आहे? RPM जबाबदार आहे. RPM म्हणजे रेग्युलेटरी प्रोजेक्ट मॅनेजर. ओके, मुव्हिंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट स्लाइड. टाइप्स ऑफ ॲडवाइस द स्पॉन्सर मे सीक फ्रॉम द FDA. आता जे स्पॉन्सर आहेत, जे इंडस्ट्रीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत किंवा जे लोक IND, NDA आणि ANDA साठी अप्लाय करतायत, त्यांच्या मनातले कुठले क्वेश्चन्स आहेत की जे FDA ला ते विचारतात? असे कुठले कॉमन क्वेश्चन्स आहेत की जे ते FDA कडे ज्याच्यासाठी ते कॉन्फ्लिक्ट क्युरीज विचारतात? तर त्या क्युरीज मी इथे मेन्शन करून ठेवलेल्या आहेत. त्या क्युरीज समजून घेण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट पॉइंट. Sponsor often required feedback from the FDA on both the scientific matter as well as on the regulatory matter. स्पॉन्सरला FDA कडनं फीडबॅक हवं असतं सायंटिफिक मॅटरच्या संदर्भात आणि रेग्युलेटरी इश्यूच्या संदर्भात, स्पेशली ॲट द क्रिटिकल जंक्शर्स इन देअर डेव्हलपमेंट प्रोग्राम. दिस टॉपिक इन्क्लूड बट नॉट लिमिटेड टू द फॉलोइंग. कुठले असे टॉपिक आहे ज्यांच्यावर आपण FDA कडे प्रश्न विचारतो? द टॉपिक्स over which we are asking the question as a sponsor toward the FDA or toward the RPM of the FDA, that topics are mentioned here. First, questions in concern of regulatory matter, questions in concern of clinical trial studies, questions related to the statistical matter, questions related to the safety, queries in concern of clinical pharmacology and pharmacokinetic, questions or queries in concern of non-clinical pharmacology, pharmacokinetic and toxicology, questions or queries in concern of product quality, and questions or queries in concern of pediatrics. हे वेगवेगळे एरिया आहेत किंवा हे वेगवेगळे टॉपिक आहे ज्याच्या बेसिसवर आपण जनरली FDA कडनं फीडबॅक मागत असतो. आणि FDA कडनं फीडबॅक द्यायचं काम कोणाचं आहे? RPMचं, रेग्युलेटरी प्रोजेक्ट मॅनेजरचा. कारण FDA ला कोण रिप्रेझेंट करतोय? FDA ला RPM रिप्रेझेंट करतोय, म्हणजे रेग्युलेटरी प्रोजेक्ट मॅनेजर रिप्रेझेंट करतोय. म्हणून आपल्या मनातले जे काही क्युरीज असतील, जे काही क्वेश्चन असतील, ते क्युरीज आणि ते क्वेश्चन आपण डायरेक्टली RPM ला विचारतो. आणि कुठल्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स आपण विचारतो ते सर्व टॉपिक मी इथे तुमच्या समोर मेन्शन केलेले आहेत. रेग्युलेटरी, क्लिनिकल, स्टॅटिस्टिकल, सेफ्टी, क्लिनिकल फार्माकोलॉजी अँड फार्माकोकायनेटिक, non-clinical pharmacology, pharmacokinetic and toxicology, product quality, and pediatric. Understand, student? Moving on, next slide. Best practice and communication method to develop the effective liaison.
best practice and the communication method to develop the effective liaison. Student, now if you want to develop a effective communication with the FDA, ॲज अ स्पॉन्सर, ॲज अ ॲप्लिकंट, जर का तुम्हाला एक चांगलं कम्युनिकेशन तयार करून घ्यायचं असेल, चांगलं वर्किंग कोऑर्डिनेशन तुम्हाला तयार करून घ्यायचं असेल FDA सोबत, तर 5 प्रकाराच्या प्रॅक्टिसेस आहेत, 5 प्रकाराच्या कम्युनिकेशन मेथड आहे, जे आपल्याला अडॉप्ट करावे लागतील. लक्षात असू द्या. मी काय एक्सप्लेन करतो इथे, ॲज अ स्पॉन्सर किंवा ॲज अ ॲप्लिकंट, जर का तुम्हाला एक इफेक्टिव्ह लिएझन तयार करून घ्यायचं असेल, जर का तुम्हाला एक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन तयार करून घ्यायचं असेल with the FDA, okay, then you have to follow or you have to adapt the 5 different types of the communication method which I have been mentioned in the forthcoming slides. पुढच्या स्लाइडमध्ये ते 5 मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता इथे हे समजून घ्या what I want to explain. Communication through any of the following best practice and the communication method should be conducted via the FDA project manager, typically the review division RPM, rather than FDA reviewers, team leaders, or the senior management to ensure that the advice is appropriately vetted and documented. खाली दिलेल्या 5 प्रकाराच्या कम्युनिकेशन मेथडपैकी आपण कुठलीही कम्युनिकेशन मेथड वापरू शकतो, पण आपण ते कम्युनिकेशन कोणासोबत करणार आहे? वी आर गोइंग टू कम्युनिकेट विथ द आरपीएम ऑफ द FDA, रेग्युलेटरी प्रोजेक्ट मॅनेजर सोबत आपण ते कम्युनिकेशन करणार आहोत. टिपिकली द रिव्ह्यू डिव्हिजन RPM, rather than the FDA reviewers, team leaders or the senior management. आपण FDAच्या रिव्ह्यूअर, टीम लीडर आणि सिनियर मॅनेजमेंट सोबत कम्युनिकेशन करत नाही. आपण कम्युनिकेशन कोणासोबत करतोय? वी आर गोइंग टू कम्युनिकेट विथ द RPM, दॅट इज द रेग्युलेटरी प्रोजेक्ट मॅनेजर सोबत आपण कम्युनिकेशन करतोय in order to solve our queries, in order to solve our doubts and questions. Okay, moving on toward the next slide, student. First, पहिली मेथड कुठली आहे? कंडक्टिंग द मीटिंग बिटवीन द FDA अँड द स्पॉन्सर. मीटिंग कंडक्ट केली जाते. पहिली मेथड कुठली आहे कम्युनिकेशनसाठी? वी आर गोइंग टू कंडक्ट द मीटिंग इन बिटवीन द FDA अँड द स्पॉन्सर. Sponsor can request the meeting with FDA at any time during the drug development process to resolve the questions and the issues. स्पॉन्सर, ॲज अ स्पॉन्सर आपण कधीही मीटिंगसाठी रिक्वेस्ट करू शकतो FDA जवळ की आम्हाला एक मीटिंग कंडक्ट करायची आहे किंवा एखादी मीटिंग ऑर्गनाईज करा, ज्या मीटिंगमध्ये आम्ही आमच्या मनातले सर्व क्युरीज आणि क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतो. तर पहिलं पॉईंट काय म्हणतंय? स्पॉन्सर कॅन रिक्वेस्ट मीटिंग with the FDA at any time during the drug development process to resolve the questions and the issues. Second point, this meeting may also help to minimize the wasteful expenditures of the time and the resources and thus help to speed the drug development process and the evaluation process. या मीटिंगचा काय फायदा होतोय? बिकॉज ऑफ सच अ मीटिंग, बिकॉज ऑफ कंडक्टिंग और ऑर्गनाइजिंग सच अ मीटिंग, it will reduce the wasteful expenditures on the time and the resources and it will give the or it will accelerate the process of drug development process. या मीटिंगमुळे आपलं ड्रग डेव्हलपमेंट प्रोसेसला एक ॲक्सेलरेशन भेटेल. आपली ड्रग डेव्हलपमेंट प्रोसेस स्पीडी मॅनरमध्ये कंप्लीट करण्याचा आपण प्रयत्न करू. ओके, थर्ड पॉईंट, FDA strongly encourage the sponsor to request the critical milestone meeting such as in the pre-IND meeting, end of the phase 1, meeting at the end of phase 2 studies or pre-NDA or pre-BLA meeting. FDA कुठल्या मीटिंगला जास्त एन्करेज करतंय? FDA is encouraging such type of the meeting at the various different level, such as in the meeting at the pre-IND level, meeting at the pre-NDA level, meeting at the pre-BLA level, or meeting during the end of phase 1 study, meeting during the end of phase 2 study. जर या लेवलवर आपण मीटिंगची रिक्वेस्ट करत असो FDA कडे, तर FDA नक्कीच अशा लेवलच्या मीटिंगला एन्करेज करेल. येतंय लक्षात? नेक्स्ट पॉइंट, FDA provides feedback to the sponsor via the formal meeting process in 3 main format. आता जी काही मीटिंग आपण घडून आणली आहे ना, त्या मीटिंग बद्दलचं फीडबॅक FDA आपल्याला देतोय. बट FDA is giving the feedback in concern of this meeting by the 3 formats: face-to-face meeting, teleconference meeting, or written response only. 3 प्रकारे FDA आपल्याला फीडबॅक देत आहे. जर का आपण अशा प्रकारची मीटिंग FDA कडे डिमांड करतोय, मीटिंग बिटवीन FDA अँड स्पॉन्सर, जर का आपण अशा प्रकारची मीटिंग FDA कडे डिमांड करतोय, तर ही मीटिंग संपन्न झाल्यानंतर
ही मीटिंग अकम्प्लिश झाल्यानंतर FDA आपल्याला फीडबॅक देईल अँड द फीडबॅक विल बी गिवन आयदर इन फेस टू फेस मॅनर, आयदर ऑन द टेलिकॉन्फरन्स मॅनर or either in the written manner. Understand, student? So this is the first method of communication in between the sponsor and the FDA. Okay, next. Submission from sponsor. Submissions from sponsor. FDA regulation describes general principles, contents, and the format which are required for the INDs. Complete and well-organized sponsor submission can increase the efficiency of the FDA review. FDA encourage the sponsor to identify the issues or the areas of concern in their submission over which the further progress in the drug development depends. In the drug development process depend. Over which the further progress of your drug development process depends. Third point, if the sponsor omits the important information, do not identify the regulatory intent of the submission, or provide the insufficient detail, then in such a situation, they run the risk of not receiving the timely feedback from FDA. Now, student, this is again one of the point which we have to understand. चांगलं कम्युनिकेशन जर का तुम्हाला करून घ्यायचं असेल ना एफडीएच्या आरपीएम सोबत, तर एफडीएच्या आरपीएम सोबत एक चांगला प्रकारचा हेल्दी कम्युनिकेशन इन्व्हायरमेंट जर का तयार करायचा असेल, then sponsor should submit all the relevant data in concern of their IND, in concern of their NDA, in concern of their ANDA. जेवढेही रिलिव्हंट डाटा, जेवढेही डिमांडिंग डाटा आहे, एफडीएने जेवढेही डाटा आपल्याकडनं मागितलंय ना, ते पूर्ण डाटा आपल्याला एफडीए कडे जमा करायचा आहे एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये, एक वेल स्ट्रक्चराइज फॉर्मॅटमध्ये. जर का आपण इन्फॉर्मेशन आणि डाटा एफडीए कडे सबमिट करत न असू प्रॉपर मॅनरमध्ये किंवा प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये, then in such a case there will be a chances of not receiving the timely feedback from the FDA. आणि त्या केसमध्ये मग एफडीए आपल्याला लवकर फीडबॅक देणार नाही. आणि म्हणूनच जे काही सबमिशन ॲज अ स्पॉन्सर आपण जे काही सबमिशन एफडीए कडे करतोय, दॅट सबमिशन शुड बी इन अ वेल रिलिव्हंट फॉर्मॅट, इन अ प्रॉपरली स्ट्रक्चराइज फॉर्मॅट. ओके. Third method of communication is the email between FDA and sponsor. Sponsor should establish a secure email with FDA for an informal communication that includes the commercial and the confidential information. आता जर का तुम्हाला एखादं कॉन्फिडेन्शियल आणि कमर्शियल इन्फॉर्मेशन एफडीए पर्यंत पोहोचवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही मीटिंगची डिमांड करणार नाही. कॉन्फिडेन्शियल आणि कमर्शियल इन्फॉर्मेशन जर का तुम्हाला एफडीए सोबत शेअर करायची असेल किंवा कॉन्फिडेन्शियल आणि कमर्शियल मॅटरवर जर का तुम्हाला एफडीए सोबत कम्युनिकेशन करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला एक सेक्युअर ईमेल तयार करावा लागेल. आणि त्या सेक्युअर ईमेलच्या माध्यमाने आपण एफडीए सोबत कम्युनिकेशन करता येईल आपल्याला ऑन द टॉपिक्स ऑफ कमर्शियल मॅटर्स, ऑन द टॉपिक्स ऑफ कॉन्फिडेन्शियल मॅटर्स. Understand, student? That was the first point. Second point, use of secure email allows the transparent and the complete communication between the FDA and sponsor. जर का तुम्ही secure email वापरत असाल, then it will allow you a transparent and the complete communication with the FDA. Third point, this email between FDA and the industry is not a substitute for a formal submission. हे जे email communication आहे, हा जो तुमचा सेक्युअर ईमेल कम्युनिकेशन आहे, याला तुम्ही सबस्टिट्यूट समजून घेऊ नका. तुम्ही जर का ॲज अ ॲप्लिकंट तुम्ही जर का एफडीए सोबत ईमेलद्वारे कम्युनिकेशन करत असाल, तर याचा अर्थ असं नाहीये की तुम्हाला सबमिशन करायचं नाहीये. तुम्ही ईमेलद्वारे त्यांना कॉन्फिडेन्शियल मॅटर तुम्ही त्यांना शेअर करू शकाल, तुम्ही कमर्शियल मॅटर त्यांच्यासोबत शेअर करू शकाल, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला IND सबमिशन असो, ANDA सबमिशन असो किंवा NDA सबमिशन असो, ते सुद्धा तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. तिसऱ्या पॉइंटमध्ये मला काय समजवायचं आहे ते तुम्ही लक्षात घ्या. दिस ईमेल बिटवीन FDA अँड इंडस्ट्री is not a substitute for the formal communication. It is not a substitute for the formal communication of IND, NDA or ANDA. Formal submission should be submitted to the respective center document room in the paper format or via the electronic gateway as applicable. पेपर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फॉर्मल सबमिशन करायचंच आहे, पण त्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला एखादं कॉन्फिडेन्शियल मॅटर किंवा कमर्शियल मॅटर जर एफडीए कडे पोचवायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही सेक्युअर ईमेल तयार करू शकतात. अंडरस्टँड? नेक्स्ट पॉइंट, फोर्थ टाइप ऑफ द कम्युनिकेशन, जनरल टेलिफोन कॉल्स बिटवीन एफडीए अँड स्पॉन्सर. जनरल
telephone calls between FDA and sponsor. General or administrative questions are suitable for informal telephonic communications between sponsor and FDA project manager. Second point, however, when a complex regulatory or the technical issues are discussed via telephone between the sponsor and the FDA project manager, the caller should follow the caller should follow with a written communication to document the discussion or respond to the information requested during the conversation. आता जर काही जनरल क्वेश्चन्स असतील, काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्वेश्चन्स असतील, तर असे जनरल क्वेश्चन्स आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्वेश्चन्स तुम्ही डायरेक्टली एफडीएला विचारू शकता बाय मीन्स ऑफ मेकिंग अ टेलिफोनिक कॉल. टेलिफोनिक कॉल करून तुम्ही तुमचे जनरल क्वेश्चन्स, जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्वेश्चन्स तुम्ही एफडीएला डायरेक्टली विचारू शकतात. पण जेव्हाही तुम्ही एफडीएला टेलिफोनिक कॉलच्या माध्यमाने कॉन्टॅक्ट करत असाल, जेव्हाही तुम्ही एफडीएला टेलिफोनिक कॉन्टॅक्टच्या माध्यमाने जर तुम्ही कॉन्टॅक्ट करत असाल, टेलिफोनिक कॉलच्या माध्यमाने जर का तुम्ही कॉन्टॅक्ट करत असाल, तर टेलिफोनिक कन्व्हर्सेशन जे काही असेल ॲज अ ॲप्लिकंट आणि एफडीए मधला जो काही टेलिफोनिक कन्व्हर्सेशन असेल, तो सर्व टेलिफोनिक कन्व्हर्सेशन तुम्ही डॉक्युमेंट करून घ्यायला पाहिजे. म्हणजे टेलिफोनवर बोलत असतानाच त्यांच्यातलं जो कन्व्हर्सेशन आहे किंवा त्यांच्यातले जे जनरल क्वेश्चनला जे काही दिलेले आन्सर्स आहेत, ते सर्व आन्सर तुम्ही डॉक्युमेंट करून घ्यायला पाहिजे, ते सर्व तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे. तर दिस इज द फोर्थ मेथड ऑफ द कम्युनिकेशन, दॅट इज द जनरल टेलिफोनिक कॉल्स. अंडरस्टँड? फिफ्थ मेथड. Fifth method is the fax between FDA and the sponsor. Although it is not substitute for the formal submission, a fax can be used when the secure email has not been established between the FDA and the sponsor. आता जर का तुम्ही सेक्युअर ईमेल तयार केलेला नसेल ना, तर त्यावेळेस तुम्ही एफडीएला फॅक्स करू शकतात आणि त्या फॅक्सच्या माध्यमाने तुम्ही तुमच्या प्रोजेक्टच्या संदर्भातले, तुमच्या सबमिशनच्या संदर्भातले सर्व क्वेश्चन्स आणि क्युरीज तुम्ही विचारू शकतात. Try to understand. This is the fifth method of the communication in between the FDA and the sponsor, that is the fax. Although it is not a substitute for the formal submission, a fax can be used when a secure email has not been get established between the FDA and the sponsor. Next point. Before transmitting the fax, the sponsor and the FDA project manager should contact their respective counterparts to arrange for confirmation of receipt. Now try to understand the next point, what I want to explain. Before transmitting the fax, sponsor and FDA project manager should contact their respective counterparts to arrange for confirmation of receipt. Okay. So student, as I explained you, these are the five methods of the communication. These are the five methods of communication in between. These are the five methods of communication in between the sponsor and the FDA. Okay, moving on toward the next conclusion. This is the final point of this particular presentation or of this particular lecture. Hence, from all the above mentioned practices and communication methods are required to adopted for establishing an effective and healthy liaison in between industry and FDA. Student, try to understand, it become very essential that we have to develop a healthy liaison, a healthy communication environment in between the industry and the FDA. And in order to establish the healthy communication environment, we have to adopt all these above five mentioned practices. Hence, all the above mentioned practices and the communication methods are required to be adopted for developing the healthy communication environment in between sponsor and FDA. Okay, student. So I have been completed one more point from our syllabus, and that point is said to be a industry FDA liaison. Industry FDA liaison in the sense, liaison या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. Liaison means a healthy communication, a healthy coordination and cooperation. Okay, student. So I'm going to stop here. Thank you very much. Thank you all of you.